गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, सकाळचे आता 8:30 वाजले आहे आणि तुम्हाला काल सांगितलंच होतं की आपल्याला कांदे काढायला जायचं आहे। तर आता बाकीचे वहिनी ते गेलेले आहे आणि आता आपल्याला जायचं आहे। तर आपण थोडंसं पाणी भरलं त्याच्यामुळे आपण लेट चाललेलो आहे। तर चला आता वावरात तुम्हाला दाखवतो कसे कांदे काढत चालू आपले। चला तर आपण आता आलेलो आहे आपल्या वावरात आणि येणी जवळजवळ एवढे उपटले सकाळपासून। कस काय कांदे काढत भारी का उपटत का भारी? पाणी तर आहे म्हणा स्प्रिंकलरच पाणी आहे ना वरच्या वर आहे। तर हे पहा आमचे कांदे एवढे झालेले कारण की बारीक बारीकच आहे। पाऊस कमी असल्यामुळे पाणी वाढलं नाही त्याच्यामुळं कांदे बारीकच राहिले। यंदा पाणीच नाही वाढलं आम्हाला। तर हे पहा आमचे कांदे एवढे जवळजवळ पावणे 1 एकर आहे। भारी झाले उपटाला ना। तर चला आता आपल्याला बी उपटायचे। अरे यांच्या हाती गेले पुढे आता उपटायचे ना। तर चला आता आपण बी उपटूया। चला आता आम्ही एवढे कांदे उपटलेले आणि हे बघा अजून 2-3 वाफे उपटायचे आम्हाला, कारण मग आम्हाला 1 टारलीचा बायना करायचा आहे। 1 टारली भरून कांदे कापून न्यायचे आम्हाला आज घरी। तर हे असे झाकून ठेवा लागत ते, हे असे झाकून ठेवायचे म्हणजे मग ते ऊन जास्त पडेल राहताना तर मग ते चट्टा नाही पडू म्हणून मग एकदम भारी झाकून ठेवायचे राहते। चला आता आम्ही 2 वाफे उपटीत अजून, नंतर मग कापून घेऊ मस्त पैकी। यंदा थोडे कांदे आमचे असे एवढे दरवर्षी सारखे नाही इतके मोठले, दरवर्षी याच्यापेक्षा जास्त मोठे राहते। तर हे बा इतके मोठे कांदे आमचे मस्त। तर हे बा असे झालेले मित्रांनो आपले कांदे। दरवर्षी जास्त पाऊस राहतो, पाणी जास्त राहतं तर मग खालून पाणी दिलेलं राहतं त्याच्यामुळे जास्त पाऊस होते। यंदा काय एवढं पाऊस पाणी नव्हता त्याच्यामुळे मग तरी बरेच झाले, भारी झाले, चांगले आहे म्हणा। पण मग आता दरवर्षी जरा आपल्याला जास्त मोठ्या कांद्याची अपेक्षा राहते, मग यंदा थोडी कमी आहे। चला आपण आता एवढे उपटून घेऊ मस्त पैकी। चला तर आता आपण मस्त पैकी कांदे कापून घेऊ राहिलो आणि हे पहा आता आमचे कांदे कापायचे चालू आहे। आज आम्ही सगळेजण वावरात बी आलेलो आहे आणि आता आम्ही एक साईड कांदे कापून घेऊ राहिलो। चला पटापट आवरा, कांदे कापून घ्या, लय ऊन पडू राहिलं बरं का। हा ना, लय ऊन पडलं आता, लय माती नाही आपल्या कांद्याला मस्त। मी आलो शिवतो तुमचे कांदे होत नाही का आपण? आवरा आवरा पटापट, लय ऊन पडलं बरं का। एवढं सगळं आपण उपटलेलं एवढं सगळं झालं पाहिजे। तर आता पटापट कापून घ्या म्हणजे होत नाही तुम्हाला, आम्ही काही काम करीत नाही काय। एवढे कांदे आपण उपटलेले एवढी व्हायला पाहिजे आपली। आपण 1 टारलीच मायना उपटून टाकेले आणि लई ऊन म्हणजे चट्टे नाही पडू म्हणून त्यासाठी आपण लगेच कापून घेणार आहे आणि लगेच घरी नेऊन म्हणजे सावलीत टाकणार आहे। तर हे कांदे कापायला लईच म्हणजे अवघड नाही राहत। लालचे कांदे कसं दोन्ही साईड कापला ते मुळ्या कापा लागत, तसं उन्हाचे कांदेच लई टेन्शन नाही राहत, पटापटा बी होते। त्याच्यामुळे म्हणलं आता काय घरच्या घरी मस्त पैकी काढू। चला आता आम्ही म्हणजे दुपारच्या सुट्टीला घरी चाललेले आहे आणि आमचे थोडेसे कांदे बी कापायचे राहिलेले आणि आम्ही आता एवढे टॉर्ली मध्ये भरलेले, टॉर्ली काय अजून भरलेली नाही आपली कांद्याची आणि आता आम्ही जेवणासाठी चाललेले घरी। भरण का आपली आज भरण का आज भरणारच आहे आपण। तेवढं कापले म्हणजे आपल्याला ठरवलेलंच होतं ना, 1 टारलीच महिना आपण हे केला होता। तर आता 4 वाफे राहिले अर्धाले तर आपले होऊन जातील तेवढ्या याच्यात मस्त पैकी। आणि आता आपण जेवण करून आल्याच्या नंतर एवढे कापून घ्यायचे आणि आपल्याला
उपटून घ्यायचे नंतर. चला सगळेजण चला तर आता आलेलो आहे जेवायला. पात चांगली निघली आहे ना. चला तर आता आम्ही मस्तपैकी म्हणजे घरी आलेले आहे जेवण करायला. आणि मी आता ताट करून राहिले सगळ्यांना जेवायला बसायचं बी आहे. तर आज आम्ही आता वांग्याची भाजी केली सकाळी आणि आता आम्ही जेवणार आहे. तिकडं ते कैरी कापूर राहिल्या जेवासाठी. तर आता मस्त झाडाची कैरी तोडून आणलेली मी. एवढल्या कैरी झाल्या. काही अगोदरच्या 12च्या होत्या त्या. अगोदर 12 येईल होता. 2-4च राहिल्यात त्या. तरी बा केवढी मस्त कैरी झाली. तर मी आता दुपारच्या घरी बाहेर लागती कैरी ते मस्त. कांदा कापी ते कैरी कापी सगळं कापी ते. तुम्ही बसा जेवायला उठा. सगळेजण मस्तपैकी जेवायला बसलेले हे बघा. आणि आज वांग्याची भाजी केलेली आहे. कैरी आणि मिरची सोबत एकदमच बाहेर लागू राहिली. या मित्रांनो जेवायला. कविता जेवायला बोलव सगळ्यांना का आता सगळ्यांना इतक्या भुका लागलेल्या आहे का कोणाला काही म्हणजे जास्त अपेक्षा नाही बोलायची. सगळेजण जेवण करून राहिले. कांदे कापू कापू सगळेजण थकलेले. हे लाडू घ्या. हा त्या दिवशी आणलेले आहे ना. त्या दिवशी आणले होते मी. आले नाही त्या दिवशी. 2च राहिले बरं का. पण आता हा 3 जण आहे. तुम्ही घ्या मी नाही खातात जाऊ द्या. तरी अर्धे करून घ्या. तुम्ही एक घ्या वाटलं तर. या मग सगळेजण जेवायला मस्त. चला तर आमचं आत्ताच जेवण झालेलं आहे. आणि आता उन्हाची भरी पप्पा आत्ताच गावातून आले आणि त्यांनी आणलेले हे बघा एकदम भारी कन्हैयाची लस्सी आणलेली आहे. आणि आता आम्हाला कांदे कापायला जायचं होतं पण मग पप्पा आले तेवढ्यात. ते म्हणे आता उन्हाची भरी मस्तपैकी लस्सी प्या आणि मग जा म्हणे. तर घ्या सगळेजण मस्तपैकी एक. हा तुम्हीच घ्या 1 नंबर. तुम्हीच आणले आम्हाला. तर हे बघा लस्सी बघून सगळेजण बघा किती खुश झाले सगळे. धर कविता तू पण घे. मम्मी कुठे गेल्या. मम्मी त्या काय तिथं. ओ मम्मी चला ना. नाही चला. शंभू आणि सोमपापडी पण झोपलेले झोळीमध्ये. त्यामुळे आता ते नंतरूनच खातील. त्यांच्या वाडीच आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ. चला आता आपले एवढे कांदे कापून झालेले मस्त. जेवढे आपण उपटले तेवढे. ती आपली ट्रॉली बी मस्त भरलेली आहे. आणि आता आपल्याला ही पात आहे सगळी वरती न्यायची चारली टाकायची. तर ही पात आपल्याला आहे ना जेव्हा आपण कांदे खाली करू घरच्या घरी गेल्यावर तेव्हा त्या कांद्यावर टाकायची. मग त्यांनी उन्हाचे ना चट्टे वगैरे काही पडत नाही त्यांना. आपण जेवढे कांदे कापलेले तेवढी सगळी पात आपल्याला याच्यात टाकायची. कारण आपल्याला ही पात आपण आता घरी चाललेली ना. तर हे कांदे आपल्याला आता याची पोळ मारायची घरी गेल्यावर. आणि पोळ मारली का त्याच्यावर आपल्याला पात टाकायची. कारण की पात टाकली ना तर या कांद्याला आहे ना जास्त कलर येतो आणि टिकते बी मस्त. त्याच्यामुळे आपल्याला ही पात आता गोळा करून घ्यायची. चला तर आपण आता सगळेजण पात गोळा करू. सगळे करायचे का. चला तर आपल्याला आता घरी जायचंय. पात बी आपल्याला जेवढी लागते आपण तेवढी पात घेतलेली आहे. हा ट्रॅक्टरवर जायचं. नाही बरं आहे काही नाही. किती लांब जायचं तरी. चला तर आपण आता घरी आलेलो आहे. आणि चला तर आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ जरी आवडला तर लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.